हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण ट्रिप काढली राजगुरुनगर ते राजीव गांधी नॅशनल पार्क पुणे. सो लागलीच आपण बसमध्ये बसलो पुण्याच्या. आणि बघू शकता पुणे डेपोची बस आहे. हे राजगुरुनगर स्टँडपासून बस घेतली आपण. जर जायचं असेल तर आपण कोणती बस घेऊ शकतो राजगुरुनगर स्टँडपासून. लागलीच आपण स्टँडमधून निघलो बसमध्ये. आपण बघू शकता की बाहेर कशी लगबग आहे. आज रविवार असल्यामुळे जरा वाहतूक जरा कमी आहे राजगुरुनगरमध्ये. तर काय वाटतं मित्रांनो, कशी असलेली आपली ही ट्रिप आजची. तर राजगुरुनगरमधून निघताना एक ब्रिज लागतो, तर आपण त्याचा पण लुक घेऊ शकता. नजारा अतिशय छान आहे तसा. हे बघा, इथे राजगुरुनगरमध्ये बघण्यासारखे भरपूर काय आहे, जसं की शंकर भगवानाचं मंदिर पण आहे. तर लागलीच आपण स्टँडवर पोहोचलो आहोत शिवाजीनगर इथे. तर आता आपण काय की शिवाजीनगरवरून कात्रज ही बस पकडणार आहोत PMPL. हे ठिकाण गर्दी असल्यामुळे इथे रविवारी जरा गर्दी कमी आहे, पण नुसती फुल गर्दी असते इथे. चला उतरावं खाली. आता आपला स्टॉप आला आहे शिवाजीनगर पुणे. आपण या बसमध्ये आलो, पुणे बसमध्ये. तर लागलीच आपण इथं उतरलो आहोत. तर इथून आपण स्टँडच्या बाहेर निघल्यावर PMPL बस स्टँड आहे, तिथे जाऊन आपण कात्रजची बस धरणार आहोत. जसं की आपल्याला राजीव गांधी नॅशनल पार्क इथे पोहोचायचं आहे. बसवर फिरण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो, काय म्हणता. आणि त्याच वेगळी मजा म्हणजे स्टँडवर बसणे. कॉरिडॉर असताना आपण हेच करायचं, स्टँडवर बसा. आपण आता पोहोचलो आहोत PMPL स्टँडवर. इथून आपण कात्रजच्या बसमध्ये बसणार आहोत. आणि आपण बसलो आहोत कात्रजच्या बसमध्ये. बघा, कात्रजची बस ही सर्वसाधारण तिकीट आहे 40 रुपये आहे. चला आपण कात्रज स्टँडवर उतरलो आहोत. इथे समोरच आपल्याला राजीव गांधी नॅशनल पार्क आहे. हे बघा, आपण पोहोचलो आहोत राजीव गांधी नॅशनल पार्क. लगभग गर्दी रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे इथे. तर आता मला शोधायचं आहे ते तिकीट काउंटर कुठे आहे, जसं की तिकीट घेऊन आपण मध्ये जा. तर हे आहे तिकीट काउंटर. इथे प्रौढ व्यक्ती म्हणजे मोठ्या माणसाचं तिकीट आहे 40 रुपये. जसं आपण ह्या बोर्डवर बघू शकता. पॉज करून आपण चेक करू शकता की फीस किती आहे काय नाही. चला, फायनली आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. आपण 4 जण होतो म्हणून 4 जण तिकीट काढले. 160 रुपीज पर 40. तर मग जाऊ. तर हा मॅप आहे मित्रांनो. इथे कोणत्या एरियात कोणता प्राणी हे दाखवता. पॉज करा, मग चेक करू शकता. लागलीच मध्ये घुसल्यावर एक फाउंटन आहे. खूप गर्दी आज. चला आपण पहिल्यांदा आलं म्हणून बघू काय काय नाही विशेष. चिकू, आमचा चिक्कू. लागलीच आपण माकडे बघितली. माणसांची गर्दी आहे माकड बघण्यासाठी. माकड सर्वसाधारण सांगितलं तर भारी पार्क आहे एकदम. तर आपण आता पहिल्यांदा बघितली माकड. आता पुढे जाऊ आपण आणि बघू काय काय विशेष बघायला भेटतं आपल्याला. काही नाही ते. दुपारचे 11 वाजले आहेत, एवढी गर्दी नाही आहे, पण मग नंतर गर्दी वाढते. तर आपण आता हे सर्पकुंडल साप बघू. इथे हे ॲक्च्युली नाग आहेत हे. आपण बघू शकता कशा प्रकारचे झाडावर बसले आहेत साप.
हे कासव आहेत मित्रांनो, मस्त निवांत बसलेत कासव. इथं एरियानुसार नाव दिलेत मित्रांनो, जसं सर्प उद्यान, जसं की सेल्फी पॉईंट आहेत. तिथे लोकांची गर्दी सेल्फी घेण्यासाठी. काय हे एक सेल्फी पॉईंट आहे मित्रांनो. काही इन्फॉर्मेशनच्या पार्ट आहेत ज्या तुम्ही पॉज करून बघू शकता. इन्फॉर्मेशन ही खूप महत्त्वाची असते. मित्रांनो साप असे सुस्त बसलेले आहेत ना, कारण त्यांना फिरायला जागा नाही, काहीच नाही. ते एका जागीच असतात. नुसतं प्रदर्शनाचे साधन झालेत. इथे समोर अजगर आहे मित्रांनो. तर अजगर एवढा क्लिअर दिसत नाही, पण जस्ट दिसतोय अजगर. आणि अजगर हा बिनविषारी असतो मित्रांनो. हे कासव आहे मित्रांनो. एका वेळ ते नवलच. मगर येतो ना. तर चला आपण आता मगर बघायला जाऊ. पण मध्ये घुसल्यावर कळलं की मध्ये मगर नाहीचे मित्रांनो. जसे की सरड्याचे प्रकार वगैरे असे इथं मध्ये असतात, ज्यांना लिझर्ड म्हणतात, घोरपड म्हणतात. असे प्रकार मध्ये मध्ये घुसल्यावर दिसतात आपल्याला. मित्रांनो हा साप आहे ते. मित्रांनो हे नाग आहेत आणि हा मगर मित्रांनो. मगर याचा निवांत सुस्त बसलेला आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे. आणि ही काही इन्फॉर्मेशन आहे. हा एक सेल्फी पॉईंट. तुम्हाला जरा लागलीच एक सेल्फी काढून घेवा. झाला ये निघून चाल. म्हणजे चिक्कूचा सेल्फी. त्याला कसं आणलेलं धरून. मित्रांनो हे काळवीट आहेत हरणाचे प्रकार. ते पण निवांत मस्त सावलीत जाऊन बसले आहेत, माणसांच्या गर्दीपासून दूर. काळवीट, सांबर असे हरणाचे भरपूर सारे प्रकार पण इथं पाहायला भेटतात. मित्रांनो सर्वात मोठी उत्सुकता आहे ती वाघ बघण्याची. कारण खास वाघ बघण्यासाठी आपण इथं आलो आहोत. आणि हा गवा आहे मित्रांनो. आपल्या म्हशीचाच प्रकार असतो गवा, रानगवा म्हणतात त्याला, किंवा याला रान म्हैस पण सांगतात काही भाषेमध्ये. तर गवा पण निवांत बसला आहे.
आणि चला आता फायनली तो मोमेंट आलाय वाघ बघण्यासाठी आपण इथं आलेलो होतो. तर सगळी गर्दी जमली आहे वाघ बघण्यासाठी, पण वाघ कुणाला दिसत नाही. पण नशीब असं की वाघ हा समोर येणारच आणि तो बघायचा आपल्याला कसा आहे तो. आला बघा वाघ. खूप प्रतीक्षेनंतर वाघाचे दर्शन झालं आपल्याला. बघू शकता कशा प्रकारे चाललाय तो वाघ. अर्ध्या तासाची प्रतीक्षा केल्यानंतर वाघाने दर्शन दिले मित्रांनो. आणि विशेष म्हणजे वाघ हा प्राणी त्याच्या एकाच वाटेने फिरतो, तो वाट चेंज करत नाही. दर्शन तर दिलं जाते 40 रुपये झाले. हे बघा पैसे वसूल झाले आपले ते अशा प्रकारे. मित्रांनो याच्या तुम्हाला समोर दिसते एक पट्टी, ती वाघाची वाट आहे. वाघ त्याची वाट कधी चुकवत नाही, तो त्या वाटेनेच फिरत असतो. आला बघा मित्रांनो वाघ आणि आमचा चिक्कू. तर मित्रांनो चला आता आपली ट्रिप आपण इथेच समाप्त करू. हा